तर आजच्या स्टोरीचं नाव द सीगल. एक सीगल बर्ड होता. ते सीशॉरवर सापडतात आपल्याला सीगल बर्ड्स. ठीक आहे. तर ते ना छोटे छोटे फिश खातात आणि क्रॅब्स खातात. तर ते साईडला जे मिळतं असं तर त्या साईडला जे काठानी असे बर्ड्स किंवा किडे किंवा क्रॅब्स असं मिळतात ना, स्मॉल इन्सेक्ट सॉर्ट, तसं ते खात असतात. पण त्याला एक दिवस काय वाटतं, आपण अशी मोठी फिश खाल्ली पाहिजे. तर तो काय करतो, आणि मोठ्या फिश कुठे असतात, मोस्टली डीप सीमध्ये असतात. अशा त्या बॉर्डरवर नाही, काठानी नाही आहेत त्या, राईट, त्या आतमध्ये असतात डीप सीमध्ये. मग तो काय करतो, एक दिवस जातो आणि आतमध्ये जाऊन मोठी फिश घेऊन येतो आणि इतक्या फास्ट पटकन खाऊन पण टाकतो. एकदम बिग फिश गिरून टाकतो डायरेक्ट. हां, एकदम. मग त्याला ना कसं तरी व्हायला लागतं पोटामध्ये. त्याला ना असं अनकम्फर्टेबल वाटतं. फर्स्ट टाईम त्यांनी एवढं मोठं हे खाल्लं असतं ना. त्याचं काय असतं, नेहमीचं जेवण काय असतं, छोटे छोटे इन्सेक्ट, स्मॉल फिश, क्रॅब्स, हे सगळं जे काही काठाने मिळतो. त्यांनी आतमध्ये जाऊन बिग फिश आणली आणि ती पटकन गॉबल करून टाकली, एकदम गिळून पटकन खाऊन टाकली. मग त्याच्या पोटात कसं तरी व्हायला लागलं आणि तो डेड होऊन पडून जातो. मग तिथे दुसरे बर्ड येतात आणि ते बघतात आणि म्हणतात, अरे बाबा, तुला जे मिळत होतं तेच खायचं ना, हा तुझा एरियाच नाही आहे. ॲक्च्युली त्याचं ते जेवणच नव्हतं. त्या एरियामध्ये तू जायलाच नाही पाहिजे, तू तुझी टेरिटरी सोडायलाच नव्हती पाहिजे. जिथे होता तिथेच हॅपी राहायला पाहिजे. आता हे खूप लेट झालं. बट मॉरल ऑफ द स्टोरी, देर इज अ लिमिट टू एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. तुम्ही जर तुमची जागा सोडून किंवा तुमच्या काय म्हणते एखाद्या लिमिटपेक्षा जास्त कुठली गोष्ट ट्राय केली तर त्याचा रिझल्ट डेंजर होतो. सो यू शुड हॅव स्टे इन युअर टेरिटरी. एव्हरी मॅन शुड बी कंटेंट टू दी माइंड हिज ओन बिझनेस. सगळे मॅन सॅटिस्फाईड असायला पाहिजे, हॅपी असायला पाहिजे, वॉट एव्हर दे हॅव, राईट. सो इट्स अ एंड ऑफ स्टोरी. Bye bye. Thank you. Bye bye.